हिंजवडी पुण्याचा आय.टी. पार्क पुण्याच्या हाय प्रोफाईल एरियाजमध्ये येणारा भाग। इथं भारताच्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमधून येणारी अनेक लोक राहतात। छत्रपती संभाजीनगरमधूनही इथं दोन मुलं आली होती। MBAची डिग्री असलेली मुलं दोघं हिंजवडीत एका आलिशान फ्लॅटमध्ये राहायला होते। फ्लॅट फुल्ली AC, पण याच फ्लॅटमध्ये पोलिसांनी छापा टाकला आणि या छाप्यात पोलिसांना सापडले अंमली पदार्थ। हे अंमली पदार्थ बनवायला लागणारा कच्चा माल आणि एक लॅब, अंमली पदार्थांची शेती करणारी लॅब। ही शेती करायला त्यांनी वापर केलेला AIचा पुण्याच्या खडकी पोलिसांना मिळालेली एक टिप, त्यानंतर हिंजवडी, मुंबई, गोवा, आसाम आणि थायलंड असं समोर आलेलं कनेक्शन आणि अलख निरंजन ग्रुपचा संबंध, सगळी स्टोरी उलगडणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। पुण्यात अंमली पदार्थांचा वापर आणि विक्री वाढल्याच्या केसेस सर्रास पुढे येत होत्या। त्यातही महाविद्यालयीन विद्यार्थी यामध्ये रडारवर होते। त्यामुळे पोलिसांनी हे सगळे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी हालचाल सुरू केली। यातूनच पोलिसांना एक टीप मिळाली आणि तुषार वर्मा नावाच्या 21 वर्षांच्या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं। त्याच्याकडे पोलिसांना 1.1 किलोचे 36,000 रुपयांचे अंमली पदार्थ सापडले होते। तुषार मूळचा दिल्लीचा, पण तो पुण्यात सुसगाव भागात राहायचा। त्याला ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करून पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली। या चौकशीत महत्त्वाचं होतं बॅक ट्रॅकिंग। तुषारकडे असलेला 1 किलोचा माल आला कुठून? तुषारच्या चौकशीत फुटली दोन नावं, सुमित डेडवाल आणि अक्षय महेर, दोघंही 25 वर्षांचे, मूळचे संभाजीनगरचे, MBA झालेले। तुषारला माल या दोघांनीच दिला होता। पोलिसांनी या दोघांना उचललं। चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांचे काही फ्लॅट्स पुण्यात असल्याचं पोलिसांना समजलं। पोलिसांनी या फ्लॅट्सवर छापे मारले तेव्हा तिथं पोलिसांना काहीही आढळलं नाही। या दोघांना वाटलं असावं आपण सुटलो, पण पोलिसांनी या दोघांचे फोन चेक केले आणि त्यांचा संशय वाढला। कारण होते काही ग्रुप्स आणि डिलिव्हरी ॲप। या दोघांच्या फोनवरून डिलिव्हरी ॲपला सारख्या ऑर्डर देण्यात येत होत्या, पण या दोन वेगळे ॲड्रेस होते। या दोन्ही पत्त्यांवर पोलीस पोहोचले। एका ठिकाणी काहीच सापडलं नाही, पण हिंजवडीमधल्या त्यांनी भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये जे सापडलं ते हादरवून टाकणार होतं। त्या फ्लॅटमध्ये एक लॅब होती, अंमली पदार्थ बनवायची लॅब। या दोघांनी फ्लॅटमध्ये AC लावले होते। बाल्कनीमध्ये ही लॅब सेट केली होती, ज्यामध्ये हायड्रोपोनिक पद्धतीने अंमली पदार्थांची शेती केली जात होती। आता या दोघांना शेतीचा, मेडिकलचा काही अभ्यास असण्याची शक्यता शून्य होती। त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन करत असताना त्यांनी कोणाची मदत घेतली हा प्रश्न पोलिसांना होता। त्याचं उत्तर होतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI। या दोघांनी ही छोटी लॅब उभारताना हायड्रोपोनिक शेतीसाठी किती पाणी लागेल, कुठल्या वेळेत किती सूर्यप्रकाश लागेल, तो कंट्रोल कसा करायचा, उष्णता किती असावी, रूमच्या बाहेरचं टेम्परेचर किती असावं, या सगळ्याची माहिती AI वरून घेतली। मग या सगळ्या गोष्टीच्या ऑपरेशनसाठी त्यांनी AI टूल्स वापरले आणि हिंजवडीत भर वस्तीत असणाऱ्या एका फ्लॅटमध्ये त्यांनी अंमली पदार्थांची शेती सुरू केली। हे जे अंमली पदार्थ तयार करायचे त्याची डिमांड जास्त आहे आणि किंमत पण। साहजिकच यांना होणारा नफा जबरदस्त होता। या दोघांना खडकी पोलिसांनी अटक केली। त्यांच्या घरातून 85 लाखांचा माल जप्त केला। मात्र अजून दोन प्रश्नांची उत्तरं मिळणं बाकी होतं। यांच्याकडे हा माल येत कुठून होता आणि हा माल पुरवला कुठे जात होता? पोलिसांनी सुमित आणि अक्षयची चौकशी केली, बॅक ट्रॅकिंग झालं आणि खडकी पोलीस पोहोचले मुंबईला, घाटकोपरमध्ये। मलय डेडीवाल नावाचा MTech झालेला अंमली पदार्थांचा तस्कर, रेकॉर्डवरचा गुन्हेगार। पोलीस त्याच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक उपकरणं सापडली, इम्पोर्ट केलेली। खास करून मोठ्या प्रमाणात LED स्ट्रिप्स आणि बॉक्सेस होते। याची तपासणी केली तर त्यामध्ये अंमली पदार्थ होते। अंमली पदार्थ बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल सुद्धा होता। डेडीवालची चौकशी केल्यावर पोलिसांना समजलं की त्याच्याकडे हा माल इंटरनॅशनल चॅनल्समधून येत होता। भूतानमधून हा माल जायचा थायलंडमध्ये, तिथून तो पोचायचा आसामला आणि त्यानंतर डेस्टिनेशन होतं मुंबई। पण डेडीवालकडे पोलिसांना जवळपास सगळ्याच प्रकारचे अंमली पदार्थ सापडले। एकूण 2,81,00,000 रुपयांचा मुद्देमाल डेडीवालच्या घाटकोपरमधल्या घरातून जप्त करण्यात आला। त्यातला कच्चा माल तो हिंजवडीच्या फ्लॅटमधून ऑपरेट करणाऱ्या अक्षय आणि सुमित यांना द्यायचा असं धरलं तरी बाकीचा माल तो कुठे देत होता असाही प्रश्न होता। त्याची लिंक पोलिसांना लागली गोव्यामध्ये। स्वराज भोसले, मूळचा कोंडव्याचा तरुण, हा सुद्धा रेकॉर्डवरचा अंमली पदार्थ तस्कर, पण MTech झालेला। खडकी पोलिसांनी गोव्यात छापा टाकून या स्वराज भोसलेला ताब्यात घेतलं। याच्या चौकशीत या सगळ्या रॅकेटचा कच्चा चिठ्ठा उघडला। हा माल कुठे पुरवला जात होता याचं उत्तर मिळालं, ज्यामुळे हे सुद्धा लक्षात आलं की रॅकेट चालवणारे नेमके किती हायटेक आहेत। स्वराज भोसले हे सगळं रॅकेट
स्मूथली ऑपरेट करायचा. माल विकणारे आणि माल विकत घेणारे यांची ओळख व्हायची डार्क वेबवर. इथे हे बायर सेलर लोकांना आपल्या डिमांड सांगायचे. मग त्यानंतर पुढचा विषय असायचा किंमत आणि ठिकाणाचा. त्यावरचं बोलणं व्हायचं सिग्नल ॲपवर. या सगळ्यामध्ये स्वराज भोसले हा मेन पॉईंट. पण त्याची व्हर्च्युअल ओळख होती अलख निरंजन या नावाने. धार्मिक संदर्भ असलेलं नाव वापरून तो अंमली पदार्थांचा धंदा करायचा. या सगळ्यात पैसे ट्रान्सफर व्हायचे ते क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून. साहजिकच ना आर्थिक व्यवहार ट्रॅक होत होते आणि ना कुठला मेसेज ट्रॅक होत होता. एका बाजूला भोसलेच्या माध्यमातून हायटेक डिलिंग सुरू होतं, तर दुसऱ्या बाजूला हिंजवडीच्या फ्लॅटमधून सगळ्या पुण्यात माल पुरवला जात होता आणि इथंही वापर केला जात होता टेक्नॉलॉजीचाच. अक्षय आणि सुमित हे दोघं व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपवरच्या कॉन्टॅक्टचा आधार घ्यायचे. त्यानंतर टेलिग्राम किंवा सिग्नल ॲपवरती कॉन्टॅक्ट केला जायचा, पत्ता घेतला जायचा, मग सुरू व्हायचा खेळ. ठरलेल्या ॲड्रेसवर एका कुरिअर पाठवण्याच्या ॲपवरून अतिशय चीप क्वालिटीचा टी शर्ट पाठवला जायचा. पण या टी शर्टमध्ये अंमली पदार्थ गुंडाळलेले असायचे. पॅकिंग इतकं रितसर असायचं की कुणालाही हे टी शर्टचं पार्सल वाटायचं. पण प्रत्यक्षात त्यात हायड्रोपोनिक अंमली पदार्थ असायचे. AI वरून माहिती घेत घरात पिकवलेले आणि हायटेक ॲप्स वापरून सगळ्या पुण्यात पोहोचणारे. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत तुषार वर्मा, सुमित डिडवाल, अक्षय मेहर, मलय डेडीवाल आणि स्वराज भोसले अशा 5 आरोपींना अटक केली असून एकूण 3,45,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी 7 क्रिप्टो वॉलेट्स ट्रॅक केली असून ते फ्रीज करण्याचं काम सुरू आहे. सोबतच या 5 जणांशी संबंधित बँक अकाउंट्समधली 7 लाख रुपये रक्कमसुद्धा फ्रीज करण्यात आली. अलख निरंजन अशी व्हर्च्युअल ओळख बनवून 3 देश आणि 3 राज्यात हे नेटवर्क पोचलं होतं, ज्यात सगळ्यात खतरनाक आणि पैसे कमवणारं काम करत होते हिंजवडीत भाड्याने फ्लॅट घेऊन 85 लाखांचा माल उगवणारे 2 तरुण. ज्यांचं शिक्षण MBA पर्यंतचं होतं. त्यांना AIचा वापर समजत होता, पण टार्गेटवर होती शेती, अंमली पदार्थांची शेती. भर वस्तीतल्या फ्लॅटमधून सगळ्या पुण्याला विळखा घालणारी. 5 आरोपी अटकेत असले तरी अजून 5 आरोपी फरार आहेत, ज्यातले 3 आरोपी थायलंडचे आहेत तर 2 भारतीय. या उरलेल्या 5 जणांचा शोध लागला की आणखी अँगल समोर येतील असं पोलिसांचं म्हणणं आहे. पण खडकी पोलिसांनी एका टिपवरून इंटरनॅशनल लेवलला गेलेलं हायटेक रॅकेट उलगडलं आणि हिंजवडीच्या त्या फ्लॅटमध्ये आणि अलख निरंजन ग्रुपवर उरली ती फक्त शांतता.